पोस्टर पाहून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आज आपल्याला कोणत्या टॉपिकवर डिस्कशन करायचंय. आपण सगळेजण सेट एक्झामची ट्रॉफी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत आणि त्याच दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मी आज युनिट 9 म्हणजेच पर्यावरण मधला अत्यंत जिव्हाळ्याचा टॉपिक घेऊन आलाय, तो म्हणजेच पोल्युशन. गव्हर्नमेंट ही पोल्युशनवर बोलायला तयार नाही, म्हणूनच कदाचित मला बोलायची वेळ आलेली आहे. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की पर्यावरण हा विषय काढला की आपल्याला काय उत्तर देऊ आणि काय नाही असं होतं. तर त्या भावनांना आपल्याला आवर घालायचा आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की 8वी 9वीच्या पर्यावरणाचा चष्मा काढून आपल्याला सेटच्या पर्यावरणाचा चष्मा घालायचा आहे आणि त्याच दृष्टीने आपल्याला ह्या टॉपिक कडे पाहायचंय. केवळ असं केलं तरच आपल्याला लक्षात येणार आहे की एक्झामच्या दृष्टीने कोणत्या पॉइंटचं प्रिपरेशन आपण केलं पाहिजे. आता IPL सुरू आहे आणि सगळे क्रिकेटर आपल्याला एकच गोष्ट सांगतायत, ये मैं कर लेता हूँ, तब तक आप ड्रीम 11 पे टीम बनाओ. पण मी तुम्हाला बिलकुल वेगळं सांगणार आहे. तुम्ही अभ्यास करा आणि मी ड्रीम 11 वर टीम बनवतो. चला तर मग जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared. आजच्या व्हिडिओची एक आउटलाईन काय असणार आहे ते आपण क्विकली पाहूयात. सर्वात पहिल्यांदा आपण प्रदूषणाचे 3 मेन टाईप पाहणार आहोत. मग हवा प्रदूषणाकडे एक्झामच्या दृष्टीने येणाऱ्या महत्वाच्या पॉइंट्सला पाहणार आहोत. तिथून पुढे जाऊन ग्रीन हाऊस गॅसेस जे 8वी पासून आपला पिछा करतात त्यांना आपण टॅकल करणार आहोत. मग पाणी प्रदूषणाच्या काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आणि ह्या पुढच्या काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आणि सगळ्यात शेवटी माती प्रदूषणाबद्दल थोडीशी ओळख आपण करून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे तुमच्या हे लक्षात आलेलं नसेल की या स्लाइड मध्ये जे येलो केलेले वर्ड्स आहेत ते वर्ड्स ॲज अ क्वेश्चन म्हणून एक्झाम मध्ये ऑलरेडी आपल्याला आलेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ प्रिपेअर करणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. प्रदूषणाचे मेनली 3 टाइप्स पडतात: हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, माती प्रदूषण. आता चौथा एक टाइप आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषण. त्याला या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे इथं मी तो पॉइंट वगळलेला आहे. हे युनिट प्रिपेअर करताना मेनली कोणते चॅलेंजेस आपल्या समोर आहेत त्यावर एकदा कटाक्ष टाकूयात. खूप डेटा अवेलेबल आहे, खरं आहे. पर्यावरणाच्या संदर्भातला तुम्हाला कोणत्याही पुस्तकात डेटा मिळून जाईल आणि तो थोडा नसणार आहे, चांगले 50-60 पेजेस मिळणार आहेत. मग तेवढे आपण रीड करायचे का? तर निश्चितच नाही. म्हणून सेट एक्झामला लक्षात घेऊन तेवढाच डेटा वाचायला निवडणे. आता पहा काय होतं, सेट एक्झाम वाल्यांना जे अपेक्षित आहे तेच जर आपण वाचून गेलो तरच आपला बेनिफिट आहे. सेट एक्झाम ही MCQ टाईपची, तिथं आपल्याला निबंध नाही लिहायचा, म्हणून आपण खूप सारे पुस्तकं किंवा खूप सारा डेटा यापेक्षा क्वालिटी डेटाकडे आपण फोकस करायचा आणि क्वालिटी डेटा तोच जिथून सेटचे प्रश्न तयार होतात. तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगचा इथं उपयोग केला तर जास्त बेनिफिट ठरेल. यामध्ये तुम्ही प्रश्न पहिल्यांदा पाहिजे, त्यातले फोकसवाले पॉइंट पाहिजे आणि मग त्या पॉइंट्सवर तुम्ही थेरी वाचायची. म्हणून माझ्या मते हे सगळं करायला खूप अवघड टास्क आहे आणि तुमच्याकडे वेळ पण नाही, पण मी आहे ना, म्हणून तुम्ही या व्हिडिओला पेन आणि पेपर घेऊन बसा. हवा प्रदूषणाचा अभ्यास करताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की हवा प्रदूषके कोणती आणि त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो यावर मेनली फोकस असतो. तर पाहूयात की हवा प्रदूषकांचे प्रकार काय काय आहेत. पहिला प्रकार आहे प्राथमिक प्रदूषके आणि दुसरा प्रकार आहे द्वितीय म्हणजे सेकंडरी प्रदूषके. आता या प्रदूषकांचे टाइप्स कशामुळे पडले तर प्राथमिक प्रदूषके म्हणजे डायरेक्ट पर्यावरणात मिसळणारे हे पदार्थ आहेत. म्हणजे या पदार्थांना कोणतेही रिॲक्शन न होता हे डायरेक्टली एन्व्हायरमेंट मध्ये मिक्स होतात आणि ते आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. पण द्वितीय प्रदूषकामध्ये काय होतं तर यांमध्ये रासायनिक बदल होऊन मिसळणारे आहेत. मी इथं काही प्राथमिक प्रदूषकांची नावं दिलेली आहेत: सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड, पर्टिक्युलेट मॅटर, CO2, CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन आणि HCFC म्हणजे हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. मग हे काही टाइप्स आहेत. आणखीन काही तुम्हाला नावं मिळाली तर तीही तुम्ही ऍड करा. आता या प्रत्येकाचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपण एक एक टॅकल करूयात. पहिले फोकस करा की SO2 आणि NO2 हे कारणीभूत आहेत ऍसिड रेनसाठी. ऍसिड रेन म्हणजे आम्लपर्जन्य. आता आम्लपर्जन्य कधी म्हणतो आपण तर ज्याचा pH हा नेहमीच 5.6 पेक्षा कमी असतो. जर तो pH वाढला तर ते आम्लारी होतं आणि pH 5.6 पेक्षा कमी असेल तर ते आम्ल होतं. आम्लपर्जन्यामुळे आपल्या पिकांचं भरपूर असं नुकसान होतं. यामध्ये प्रामुख्यानं सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडचा
प्रभाव असतो. आता इथून पुढे येणाऱ्या आम्लपर्जन्याबद्दलच्या प्रश्नासाठी तुम्ही आता प्रिपेअर राहिलं पाहिजे. नेक्स्ट कंपाऊंड कोणता आहे ते पाहूयात. तो म्हणजे VOC. VOCचं लॉंग फॉर्म आहे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे असं काही मिक्सचर असतं मॉलिक्युलचं जे की फार अनस्टेबल असतं, अस्थिर असतं. हे मॉलिक्यूल पटकन रिॲक्शनला प्रोसेस करतात, म्हणून यांना व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. आणि पर्टिक्युलेट मॅटरमध्ये काय होतं की सॉलिड आणि लिक्विडचे काही पार्टिकल्स हे मिक्स होतात आणि ते एकमेकावर डिपेंड सुद्धा असतात. त्यामुळे होणारे परिणाम सुद्धा तसेच घातक आहेत. तर यामध्ये श्वसन, डोळे आणि त्वचा याबद्दलचे आजार होऊ शकतात. जनरली हे VOC आणि PM हे खूप बारीक असतात आणि यामुळे आपल्या शरीराच्या बाह्य अंगावर ते पहिल्यांदा अटॅक करतात. आता बाह्य अंग म्हणजे डोळे, त्वचा आणि श्वसन करतो म्हणून नाक. मग ह्या अशा सिंपल गोष्टी आहेत. आता पुढचा मेनली घटक आपल्याला सगळ्यांचाच परिचयाचा आहे, तो म्हणजे कार्बन ऑक्साईड. कार्बन ऑक्साईडमुळे आपल्या तापमानात वाढ होते आणि कार्बन ऑक्साईड हा सगळ्यात मोठा कारणीभूत ठरतो हे ग्लोबल वॉर्मिंगसाठी, म्हणजे टेम्परेचर वाढवण्यासाठी. तुम्हाला असं आठवेल की कार्बन नियंत्रण करण्यासाठी सर्व देशांनी मिळून एक परिषद घेतली होती. त्या परिषदेचं नाव सुद्धा तुम्हाला नक्कीच आठवेल जर तुमचा अभ्यास झाला असेल. नेक्स्ट टाईप आहे CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि HCFC हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. हे दोन वायू जनरली आपल्याला रेफ्रिजरेटर, फ्रीज मध्ये वगैरे सापडतात आणि ओझोनच्या लेअर मध्ये सुद्धा त्यांचा एक्झिस्टन्स असतो. या दोघांमुळे सुद्धा तेच आजार होतात, श्वसनाचे मेनली, किंवा डोकेदुखी आणि डोळे जड पडणे. तर असे काही घटक आहेत. ह्या घटकांचा डिटेलमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही, पण त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम हा तुम्ही लक्षातच ठेवला पाहिजे. हे तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. मग आता पुढच्या टाईप कडे वळूयात. हे द्वितीय प्रदूषके तुम्हाला दिसावेत म्हणून मी थोडंसं मला हाईड करतो. हा, क्लिअर. आता इथे तुम्ही लक्ष देऊन पहा. द्वितीय प्रदूषकांचा जेव्हा उल्लेख येतो म्हणजे सेकंडरी प्रदूषके, तर यामध्ये मेनली काय होतं, तर रासायनिक बदल होऊन हवेत मिक्स होणारे हे घटक असतात. पण यामध्ये रासायनिक बदल होण्यासाठी यांचं ओरिजिन काय, तर हे प्रायमरी प्रदूषकेच असतात. मग ह्या प्रायमरी प्रदूषकामध्ये काही रासायनिक बदल होतात आणि ह्या बदलामुळे यांचं कन्व्हर्जन हे द्वितीय प्रदूषकामध्ये होतं. आणि साध्या सिंपल भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हे असंही लक्षात ठेवू शकता की मी तर दुसरा पेन वापरतो. कोणता कलर वापरू, ग्रीन कलर वापरतो. इथं दुसरे लक्षात ठेवायचं म्हणजे प्राथमिक प्रदूषके अधिक रासायनिक बदल आणि इक्वल टू द्वितीय प्रदूषके. हे इतकं असं सिंपलचं उदाहरण आहे. प्राथमिक प्रदूषकामध्ये होणारे बदल द्वितीय प्रदूषकांना चालना देतात, हे असं सिंपल इक्वेशन आहे. द्वितीय प्रदूषके आपण म्हटल्यानंतर यामध्ये रासायनिक बदल तर होणारच आहेत. मग याचे काही एक्झाम्पल आपण पाहूयात या ठिकाणी. सर्वात पहिल्यांदा स्मॉग. स्मॉग म्हणजे स्मोक आणि फॉग या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. स्मॉग म्हणजे स्मॉगला धुर्वे असेही म्हणतात. हा प्रश्न लेटेस्ट इयर मध्येच विचारला गेला होता की स्मॉगमुळे आरोग्यावर कोणता परिणाम होतो. तर स्मॉगमुळे जनरली आपल्याला डोकेदुखी, श्वसन आणि डोळे हे तेच आहे. हे सगळे घटक तेच आहेत कारण हे हवेतले घटक आहेत. हे बाह्य अंगावर जास्त परिणाम करणार. त्याच्यामुळे इथं वेगळं लॉजिक लावायची काही जास्त गरज नाहीये. सेकंडरी पोल्युटंटचं दुसरं एक्झाम्पल आहे O3. O3 म्हणजे ग्राउंड लेवलच्या ओझोनला आपण O3 म्हणतो. O3 हे फारच अनस्टेबल आहे आणि त्यात ड्रास्टिकली चेंजेस होत राहतात आणि O3 हा जनरली घातक असा समजला जातो. इथं ओझोनच्या संदर्भात एक खूप लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे जो की मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगतोच आहे. सेकंडरी पोल्युटंटचं लास्ट एक्झाम्पल आहे SO3 म्हणजेच सल्फर ट्रायऑक्साईड. या सल्फर ट्रायऑक्साईडमुळे आपल्या फुफ्फुसांवर डायरेक्ट परिणाम होतो. हे VOC आणि PM पेक्षा जास्त घातक आहे आणि डोकेदुखी इथं आपल्याला होऊ लागते. इथे जनरली काय असतं की हवेमधले जी प्रदूषके असतात डायरेक्ट आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. या सगळ्या एअर पॉल्युटंट्समुळे आपल्याला डायरेक्ट मरणाचा धोका नसतो, लेकिन आदमी धीरे धीरे मरता है. म्हणून इथं होणारे परिणाम सुद्धा हे धीरे धीरे आहे. स्लाइड मध्ये दिलेल्या आरोग्यावर होणारा कोणताही परिणाम जर तुम्ही पाहिलात तो असा फारसा मृत्यूचा जवळ नेणारा नाहीये, पण लॉंग टर्म साठी घातक नक्कीच आहे. तुम्हाला सगळ्यांना इथं स्लाइड नीट विजिबल झाली पाहिजे म्हणून मी थोडंसं आसमाओं के ऊपर आ गया हूं.
आज खऱ्या अर्थानं मैं 7वें आसमान पे हूँ ऐसा मुझे लग रहा है. या स्लाइड मध्ये आपल्याला ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल समजून घ्यायचंय. ग्रीन हाऊस गॅसेस हे कारणीभूत ठरतात तापमान वाढीसाठी. या गॅसेसमुळेच आपल्या पृथ्वीवरचं तापमान जास्त वाढतं. मग हे ग्रीन हाऊस गॅसेस दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ते आपला आता चिंतेचा विषय बनत चाललेत. नक्की तर काय सिनारिओ होतो ते आपण पाहूयात. की हा सूर्य आहे. या सूर्यातून काही अतिनील किरण आपल्या पृथ्वीच्या वातावरणात एंटर करायचा प्रयत्न करतात. इथं आपलं ओझोनचा लेअर असतोच, पण त्या ओझोनच्या लेअर वरून फक्त UV रेज फिल्टर होतात आणि बाकीचे सोलार रेडिएशन जशाला तसे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचतात. आता पृथ्वीच्या सरफेसवरती पोहोचल्यानंतर तिथलं टेम्परेचर तर वाढतच, पण काही रेडिएशन्स काय होतात, रिफ्लेक्ट होतात. पृथ्वीच्या सरफेसवरती ते बंबार्ड होतात आणि बंबार्ड झाल्यामुळे त्यांना रिफ्लेक्ट झाल्यानंतर पटकन हवेमध्ये वापस जायचं असतं. आता ते वापस जर पूर्णतः गेले असते तर आपण सुरक्षित असतो. पण इथे नक्की ट्रॅजेडी काय होती, की वातावरणात काही मॉलिक्युल्स आहेत आणि हे मॉलिक्युल्स ह्या रेडिएशनला रिटर्न जाण्यापासून थांबवतात. जसे की तुम्ही इथं स्लाइड मध्ये पाहू शकता की हे लाल म्हणजे जास्त हिट असणारे रेडिएशन, हे रेडिएशन येऊन ह्या NO2 ला आदळले आणि NO2 चा मॉलिक्यूल त्यांना परत पृथ्वीकडेच पाठवते, वरती जाऊ देत नाही. आणि असं झाल्यामुळे जास्त हीट ट्रॅप होते आणि यामुळेच आपलं टेम्परेचर हे खूप हाय होतं, तापमान वाढ होते आणि मग उन्हाळ्यात अशी गरमी आपल्याला झेलावी लागते. आणि या प्रॉब्लेमचं गांभीर्य आपल्याला दिवसेंदिवस आलंच पाहिजे, हे महत्वाची गोष्ट. तर आता ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत जे की आपल्या सन रेडिएशनला ट्रॅप करतात ते आपण पाहूयात. सर्वात पहिल्यांदा CO2, कार्बन ऑक्साईड. जसं की गेल्या स्लाइड मध्ये पाहिलंच होतं. कार्बन डायऑक्साईड हा प्रायमरी पोल्युटंट आहे. कार्बन ऑक्साईड मुळेच तापमानाची जास्त वाढ प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. नंतरचा मॉलिक्यूल आहे नायट्रोजन डायऑक्साईड, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड. हे दोन्ही मॉलिक्युल्स आपल्याला आम्ल पर्जन्यासाठी कारणीभूत होताना आपण गेल्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे आणि इथं पण ऍज अ ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून ते ट्रीट झालेले आहेत. आणि त्यानंतर पुढचा मॉलिक्यूल O3 म्हणजेच ग्राउंड लेवलचा ओझोन. या ओझोनची एक छोटीशी कहाणी आहे. ओझोन तर आपल्यासाठी चांगला असतो ना, म्हणजे ओझोन आहे म्हणून आपण आज जिवंत आहोत, कारण अतिनील किरण आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत जे की आपल्याला हार्म करू शकतात. पण काय होतं नक्की, की ओझोन कोणत्या हाईटला पृथ्वीपासून प्रेझेंट आहे त्यावर त्याचा इम्पॉर्टन्स ठरतो. म्हणजे कसं, जर ओझोन जास्त हाईटला आहे तर तो सूर्यापासूनची UV रेज ट्रॅप करतो आणि आपल्याला त्यापासून वाचवतो. पण हाच जर ओझोन वातावरणापासून थोडासा खाली प्रेझेंट असेल तर नक्की हा आपल्याला घातक ठरतो. कसा, तर पृथ्वीच्या सरफेसवरून बाउन्स झालेली जी किरण आहेत त्यांना सुद्धा तो ट्रॅप करून ठेवतो आणि त्यामुळे काय होतं, अल्टिमेटली आपल्या हवेच्या वातावरणाचं टेम्परेचरच वाढतं. जर ओझोन जास्त हाईटवर असेल तर तो आपला मित्र होतो, पण ओझोन कमी हाईटवर आला तर तो आपला शत्रू होतो. इथं तसंच झालेलं आहे की कमी हाईटवरचा ओझोन हा आपल्याला ग्रीन हाऊस गॅस म्हणून ट्रीट होताना दिसतो. आणि लास्टचा आहे CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. आता इथं एक्झाम मध्ये विचारलेले ग्रीन हाऊस गॅसेस कोणते, तर तुम्हाला इथं येलो केलेले दिसतील, ते म्हणजेच CO2 आणि CFC. हे 2 पॉइंट एक्झाम मध्ये आले होते म्हणून तुम्ही नीट लक्ष ठेवलं पाहिजे. जसं आपण पाणी प्रदूषणाकडे येतो तसं आपलं मार्ग घेणं सोपं होऊन जातं. कसं तर पहा, एका साईडला आहे युरोफिकेशनची प्रक्रिया आणि दुसऱ्या साईडला आहे आपलाच फेवरेट इकोलाय. या दोघांवर प्रत्येकी 2-2 वेळा प्रश्न आलेले आहेत, म्हणून आपण हे सिनारिओ व्यवस्थित पाहून घेऊया. इथं असणारी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे युरोफिकेशन म्हणजेच जलीय पोषक द्रववर्धन, म्हणजे पाण्यातल्या पोषक पदार्थांचं वाढ होणे म्हणजेच जलीय पोषक द्रव्यवर्धन. बापरे, अवघड नाव आहे खरंच. आता इथं काय सिनारिओ होतो, तर पोषण द्रव्य कृत्रिमरित्या इथं वाढवले जातात. म्हणजे पाण्यातले जे चांगले घटक आहेत त्यांना बाहेरून चालना दिली जाते, त्यांना स्टिम्युलेट केलं जातं. कसं स्टिम्युलेट केलं जातं, तर नायट्रेट आणि फॉस्फेटची त्यात वाढ केली जाते. हा प्रश्न एक्झाम मध्ये आला होता. आणि नायट्रेट आणि फॉस्फेट वाढल्यामुळे यामध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजेच जलीय वनस्पतींची जास्त ग्रोथ होती. या ग्रोथमुळे ते ॲक्वॅटिक प्लांट्स पाण्यात असलेला सगळा ऑक्सिजन शोषून घेतात आणि त्यामुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन न मिळून माशांचा मृत्यू होतो.
ही अशी सिंपल प्रोसेस आहे. स्टेप बाय स्टेप आपण लक्षात ठेवू. पहिल्यांदा पोषक द्रव्य कृत्रिमरित्या वाढवले जातात. त्याद्वारेच नायट्रोजन आणि फॉस्फेटची वाढ होते. या वाढीमुळेच ॲक्वॅटिक प्लांट्स वाढतात आणि ॲक्वॅटिक प्लांट्स वाढून ते ऑक्सिजन जास्त वापर करतात आणि पाण्यातल्या दुसऱ्या प्राण्यांचा इथं मृत्यू होतो. ही अशी प्रोसेस आहे. याला युट्रिफिकेशन म्हणतात. आता अपोजिट साईडला पाहिलं तर ई कोलायची प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. इथे पहा, सांडपाणी जे असतं त्या सांडपाण्यामध्ये मलमूत्राचा एक्झिस्टन्स असतो आणि या एक्झिस्टन्स मुळेच ई कोलायची वाढ होते आणि जर हे ई कोलाय असलेलं पाणी चुकून आपल्या संपर्कात आलं तर आपल्याला पोटदुखी, ताप आणि उलट्या ह्या होऊ शकतात. म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर पहा, घाण पाण्यामध्ये ई कोलाय प्रेझेंट असतो आणि ते घाण पाणीचा सोर्स असतो सांडपाणी. पण त्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर मलमूत्र प्रेझेंट असतं आणि या मलमूत्राच्या बेसिसवरतीच ई कोलाय तिथं वाढतात. सिंपलच गोष्ट आहे, पण मला नाही माहिती की सेटवाल्यांना हा टॉपिक एवढा का फेवरेट आहे. असो, आपल्याला मार्क मिळवण्याशी मतलब. मग पाणी प्रदूषणाच्या पुढचे काही कॉन्सेप्ट आपण पाहूयात, ते म्हणजेच बायो अॅक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन. तर बायो मॅग्निफिकेशनवर अगोदरच प्रश्न आला होता आणि मी या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रोसेस डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तरी एक क्विक रिव्हिजन मारू. बायो अॅक्युम्युलेशन म्हणजे संचय करणे. कशाचा संचय? तर विषारी पदार्थांचा काळानुरूप जीवाच्या शरीरात संचय होतो. फोटोच्या आधारे समजून घ्यायचं म्हटलं तर इथे लक्षात घ्या, एकच मासा आहे. हा मासा जसा जसा मोठा होत जातो तसं तसं याच्या शरीरात असणारे हे लाल घातक पदार्थ वाढत जातो आणि यालाच बायो अॅक्युम्युलेशन. याच्या एकदम अपोजिट प्रोसेस आहे ते म्हणजेच बायोमॅग्निफिकेशन. बायोमॅग्निफिकेशन म्हणजेच साखळी वाढ. या साखळी वाढमध्ये नक्की काय होतं तर अन्न साखळीत पुढे पुढे जात असताना विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. कसं प्रमाण वाढतं तर इथे काही छोटे मासे आहेत, त्यांना मोठे मासे खातात. एक मोठा मासा हा अनेक छोट्या माशांना खाल्ल्यामुळे त्याच्या शरीरात तेवढेच विषारी पदार्थ वाढतात. हे परत प्रोसेस पुढे होत जाते आणि जो सगळ्यात मोठा मासा आहे तो खूप साऱ्या लहान माशांना खाऊन त्या सगळ्यांच्या अंगात असलेला विषारी पदार्थ हा स्वतःमध्ये साठवतो आणि याला बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. अशाच काही जड कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि लक्षात ठेवा की या कॉन्सेप्टवर आधारित प्रश्नांची उत्तरं देणं फार कठीण आहे, म्हणून या वाचून जाणं आपल्याला बंधनकारक आहे. आता आपण आपल्या शेवटच्या पॉइंटकडे वळूयात, ते म्हणजेच माती प्रदूषण. या माती प्रदूषणाचे खूप सारे प्रकार आहेत. या प्रकारात आपल्याला डीपली जायचं नाही, तरी एक इन जनरल समजून घ्यायचं म्हटलं, या माती प्रदूषणाला वेगवेगळी कारणं आहेत. ती आपण थोडक्यात पाहूयात. इंडस्ट्री ऍक्टिव्हिटीमुळे होणारं माती प्रदूषण. यामुळे औद्योगिक कचरा हा असा असतो आणि ह्या औद्योगिक कचऱ्याचं विल्हेवाट लावणं हे आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज असतं. यावरून येणारा कचरा हा बल्क स्वरूपाचा असतो. अशा मोठ्या कचऱ्याचं विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन गरजेचं आहे. पुढचा कचरा आहे ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीजमुळे होणारा, म्हणजेच कृषीच्या कार्यातून निर्माण झालेला कचरा कधीच हानिकारक नसतो. पुढचा आहे वेस्ट डिस्पोजल म्हणजेच घरगुती कचरा. घरगुती कचऱ्याचं विल्हेवाट लावणं खूप सोपं आहे. त्यातही जर प्रॉपर व्यवस्थापन असेल तर आपल्याला ते करण्यासाठी सोपं जातं. आणि लास्ट आहे ऍक्सिडेंटल ऑइल स्प्लिट्स. मोठी मोठी वाहनं आपल्याला ऑइल घेऊन जाताना दिसतात. या वाहनाचा जर ऍक्सिडेंट झाला तर यातून गळणारं हे जे ऑइल आहे ते ऑइल जमिनीतच पसरतं आणि त्यामुळे जमिनीची नापीकता वाढते. तर हे अपघाती तेलगळती हे एक मेजर कारण आहे. आता या सगळ्या माती प्रकारामध्ये आपल्याला विचारलं काय जातं, आता मागचे काही पेपर अनालिसिस करून मला हे कळालं की यामध्ये खूप सिंपल प्रश्न म्हणजेच कोणता कचरा हानिकारक आहे आणि कोणता सेफ आहे एवढंच विचारलं जातं. म्हणजे आतापर्यंत तरी बरं का. इन जनरल हे क्वेश्चन एक्झिस्ट करतात. तर हानिकारक कचऱ्यामध्ये बघा, रासायनिक, पेंट आणि बॅटरीज. आता पेंट, बॅटरीज हे ऍक्च्युली इंग्लिश ऑप्शनचं केविलवाण्या पद्धतीने केलेलं मराठी भाषांतर आहे. खरं तर इंग्लिश प्रश्नांमध्ये यामध्ये त्यांना वेगळंच सांगायचं होतं, पण ते मराठीत कन्व्हर्जन करताना ते ॲज इट इज झालं आणि म्हणून हे पेंट आणि बॅटरीज हे ऑप्शन आपल्याला या डोळ्यांनी पाहावे लागले. मराठी जाणकार असणाऱ्या लोकांनी सेटचा पेपर काढला पाहिजे असं मला वाटतं. मग हानिकारक प्रकारात मोडणारा कचरा तुम्ही पाहिला. आता बॅटरीज हे हानिकारक काय आहेत?
कारण त्यामध्ये वेगवेगळे आपण मटेरियल वापर काही वेळेला याच बंद पडलेल्या बॅटऱ्यांचा स्फोट झालेलाही आपण अनुभवतो. त्यामुळेच हा हानिकारक किंवा घातक कचरा आहे. रासायनिक कचऱ्यामध्ये ऑब्विसली हानिकारक आणि कमी हानिकारक असं आपण डिस्टिंग्विश नाही करू शकत. रासायनिक कचरा हा टोटलच हानिकारक प्रकारात जातो आणि त्यामुळे मानवी जीवनात याचा संपर्क येऊ नये अशा प्रकारे याची विल्हेवाट केली जाते आणि हे व्यवस्थापन एकदम काळजीपूर्वक केलं जातं गव्हर्नमेंट थ्रू. आता सेफ प्रकारामध्ये येणारा कचरा पहा तुम्ही एकदा. कृषी, घरगुती आणि म्हणजेच ऍग्रिकल्चरल, हाऊसहोल्ड आणि कॉमर्स या प्रकारचा कचरा हा सेफ आहे. सेफ कचरा म्हणजे कसं, तर यामुळे डायरेक्टली मानवी जीवनाला हानी नाहीये किंवा डायरेक्टली आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होत नाहीत. त्यामुळे यांना ॲज अ सेफ म्हणून ट्रीट केलं जातं. आता माती प्रदूषणामध्ये जास्त सांगण्यासारखे पॉइंट नाहीयेत, किंबहुना त्यावर सेटवाल्यांनी फोकसच केला नाही, म्हणून अगदी कमी पॉइंट मध्ये याचा मी गाशा गुंडाळलेला आहे. पण तुम्ही याबद्दलची थोडीशी अधिक माहिती वाचा, जेणेकरून की तुमचा हा प्रश्नही चुकणार नाही. तर होपफुली तुम्हाला या सगळ्या स्लाइड व्यवस्थितपणे समजलेल्या असतील. मला माहिती आहे की पोल्युशन हा खूप ओळखीचा पॉइंट आहे आपल्यासाठी, पण तरी सुद्धा यातून कसे प्रश्न निर्माण होतात आणि त्यासाठी लागणारे कोणते घटक आपण वाचले पाहिजेत हे तुम्हाला या स्लाइड थ्रू कळाले असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.